मंडळी, मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पण काल उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यानंतर मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला. उद्धव ठाकरे म्हणाले, देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होईल. हे वाक्य वरवर साधं वाटत असलं तरी त्याचे राजकीय अर्थ खूप खोल आहेत. कारण हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचा महापौर असावा ही भावना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे म्हणजेच ठामपणे व्यक्त केली. या एका वाक्यानंतर मुंबईतील समीकरणं रातोरात कशी फिरू लागली. कारण एकीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे, की महापौर महायुतीचाच होईल. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे महापौर कोणाचा होणार हे चित्र स्पष्ट आहे, असा त्यांचा दावा आहे. पण राजकारणात चित्र कधीच इतकं सरळ नसतं, हे कालच्या घडामोडींना पुन्हा एकदा दाखवून दिलं. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर काही तासातच बातमी आली, की शिंदे सेनेचे 29 नवनिर्वाचित नगरसेवक 3 दिवसासाठी हॉटेलमध्ये मुक्कामी राहणार आहेत. ही केवळ हॉटेल पॉलिटिक्स नाही, तर यामागे मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे, असं राजकीय पंडित स्पष्टपणे सांगत आहे. राजकारणात जेव्हा नगरसेवक हॉटेलमध्ये जातात, तेव्हा त्याचा अर्थ असतो, की पडद्यामागे काहीतरी मोठं सुरू आहे, काहीतरी शिजत आहे. उद्धव ठाकरे यांनी देवाच्या मनात असेल तर शिवसेनेचा महापौर होईल असा सांगताच पडद्यामागील हालचालींनी जणू हवा मिळाली. लगेचच शिंदे सेनेचे 29 नगरसेवक ताजमध्ये असल्याची बातमी समोर आली आणि राजकीय वर्तुळात चर्चेंना उधाण आलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा महापौर असावा अशी इच्छा असल्याची कुणकुण याच काळात समोर येऊ लागली. त्याचबरोबर आपले नगरसेवक फुटणार तर नाहीत ना, ही भीती कुठेतरी सातत्याने त्यांना असल्याची राजकीय तज्ज्ञ सांगत आहे. जोपर्यंत महापौर, उपमहापौर आणि महत्त्वाच्या समित्यांचे फॉर्म्युला ठरत नाही, तोपर्यंत दबावनीती आणि कटुनीती सुरूच राहणार आहे, असं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मुश्किल प्रतिक्रिया दिली. देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या असा चिमटा त्यांनी काढला आणि वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर होईल असा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सध्या 5 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. पण तरीही मुंबईच्या महापौर पदावरून सुरू असलेले या राजकीय हालचालीवर त्यांचं पूर्ण लक्ष आहे. दुसरीकडं महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत अजूनही झालेली नसल्यामुळे महापौर निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेसाठी किमान 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे, असं सांगितलं जात आहे. म्हणजेच पुढचे 15 दिवस मुंबईत मोठ्या प्रमाणावर लॉबिंग, दबावतंत्र आणि राजकीय हालचाली पाहायला मिळणार आहे. या सगळ्यात शिंदे सेना सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहे. मुंबई महापालिकेत महायुतीला एकूण 118 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला असून भाजपला 89 जागावर दणदणीत विजय मिळाला आहे. तर शिंदे सेनेला 29 जागा मिळाल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 हा मॅजिक फिगर आहे. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असलं तरी शिंदे सेनेशिवाय बहुमताचा आकडा पूर्ण होत नाही. त्यामुळे भाजपला शिंदे सेनेची गरज आहे आणि याचाच फायदा घेत शिंदे सेना केवळ महत्वाची पद नव्हे तर महापौर पदावरही आपला दावा मजबूत करत असल्याचं चित्र कालपासून दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं निमित्त पुढे करत मुंबईवर शिवसेनेचा महापौर असावा अशी आग्रही मागणी रेटली जात आहे. त्यामुळे येत्या काळात मुद्द्यावरचा राजकीय पट आणखी रंगणार आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. याच दरम्यान मुंबई महापालिकेत एक ऐतिहासिक बदल घडणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 5 ऐवजी 10 नामनिर्देशित नगरसेवक असणार आहेत. मार्च 2023 मध्ये मुंबई महापालिका अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली. या तरतुदीनुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या 10% किंवा जास्तीत जास्त 10 नगरसेवक नामनिर्देशित करण्यात येतात. मुंबईत 227 निवडून आलेले नगरसेवक असल्यामुळे आता ही संख्या 10 वर नेण्यात आली आहे. निवडणूक न लढलेल्या किंवा मतांनी पराभूत झालेल्या पण नागरी प्रश्नांची जाण असलेले नेते थेट
सभागृहात येऊ शकतात. हे नगरसेवक मुख्य सभेत मतदान करू शकत नाहीत. पण वैज्ञानिक समितीच्या निवडणुकीत त्यांची मतं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. नियमानुसार ज्या पक्षाचे जास्त निवडून आलेले नगरसेवक त्यालाच जास्त नामनिर्देशित जागा मिळतात. भाजप 89 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना 4 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. उर्वरित 6 जागेंसाठी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे युती, शिंदे सेना आणि काँग्रेस यांच्यात चुरशी पाहायला मिळू शकते. संख्याबळानुसार या पक्षांना प्रत्येकी 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. नव्या नगरसेवकांच्या शपथीनंतर आता सर्वांचं लक्ष महापौर पदाकडे लागलं आहे. पालिका सूत्रांच्या माहितीनुसार 28 जानेवारी 2026 रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा होऊ शकते. ही निवडणूक गुप्त मतदानाने घेतली जाऊ शकते. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्यामुळे ते स्वतःचा उमेदवार उभा करून राजकीय चमत्कार घडवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आता कोणत्या पक्षाचा महापौर होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या पक्षाचा महापौर करण्यासाठी इच्छुक आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या एका वक्तव्यामुळे पूर्ण मुंबईचं राजकीय गणित बिंगलेलं आहे. त्यामुळं महापौर कोणाचा होतो हे तुमच्या मते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.